जय भीम. मी सिद्धार्थ पाटील महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातून आहे. मी सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता महावितरण नांदेड येथे कार्यरत होतो. तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडमध्ये देखील मी कार्यरत आहे. केंद्रीय संस्थेचा मी एक केंद्रीय शिक्षक आहे, तसेच बौद्धाचार्य आहे आणि साधक देखील आहे, विपश्यनेचा साधक देखील आहे. तर आजच्या या प्रसंगी लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून आदरणीय प्राध्यापक सदाशिव गच्चे सर यांनी जो विषय मला दिलेला आहे तो विषय म्हणजे धर्मांतरानंतरची 68 वर्षाची जी वाटचाल, आजची स्थिती आणि त्यावर उपाय, या अनुषंगाने या विषयात आज मी या ठिकाणी माझं थोडक्यात जे आहे व्याख्यान म्हणा किंवा माहिती या ठिकाणी मी आपल्याला देणार आहे. सर्वप्रथम जगदवंदे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना मी त्रिवार वंदन करतो. तसेच या देशातील तमाम बहुजनातील जे आदर्श व्यक्तिमत्व झालेले आहे त्या सर्व महामानवांना मी त्रिवार वंदन करतो आणि माझ्या या आजच्या विषयाला या ठिकाणी मी सुरुवात करतो. बंधूंनो आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणी अस्पृश्यतेचे, जातीयतेचे जे चटके सहन करावे लागले, ज्या त्यांना वेदना झाल्या, त्या वेदनामधून त्यांनी जे हिंदू धर्मातील जे रूढी, परंपरा, रिवाज, कर्मकांड, अंधश्रद्धा या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, तर त्यामध्ये जे जातीयता होती, जे उच्च नीचता होती, स्पृश्य अस्पृश्य जे भेदाभेद होते, तर याच्यावर प्रहार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने या देशातील जे काही हिंदू धर्मातील समाजसुधारक होते, मग त्यामध्ये आगरकर असतील, गोखले असतील, यांच्यासोबत त्यांनी बराचसा हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश येऊ शकले नाही, कारण या देशातील या लोकांची जे मानसिकता होती ती मानसिकता बदललेली बाबासाहेबांना दिसली नाही. म्हणून बाबासाहेबांनी असं ठरवलं की आता या हिंदू धर्मामध्ये जे उच्च नीचता आहे, ज्याच्यामध्ये जातीयता आहे, ज्याच्यामध्ये भेदाभेद आहे, ज्या धर्मामध्ये पशुला अतिशय चांगली वागणूक मिळते आणि माणूस असून माणसाला माणसासारखी अतिशय हीन अशी वागणूक मिळते, तर त्या धर्माचा बाबासाहेबांनी निश्चितच त्याग करण्यासाठी म्हणून 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवले मुक्कामी असंख्य जनसमुदायासमोर बाबासाहेबांनी भीम प्रतिज्ञा केली की माझा जन्म हिंदू धर्मात झालेला आहे, ते माझ्या हातात नव्हतं, परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही, अशी धर्मांतराची बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवले मुक्कामी घोषणा केली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने या धर्मांतराची सुरुवात म्हणा किंवा ठिणगी पडली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, बाबासाहेब जेव्हा मॅट्रिक पास झाले त्यावेळेस केळुस्कर गुरुजींनी बाबासाहेबांना बुद्ध चरित्र भेट दिला आणि केळुस्कर गुरुजी लिखित ते बुद्ध चरित्र बाबासाहेबांनी अतिशय मन लावून वाचलं आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने बाबासाहेब बुद्ध धर्माकडे आकर्षित झाले आणि बौद्ध धर्माची जे तत्त्वे आहेत ते बाबासाहेबांना त्या ठिकाणी पुढील काळामध्ये ती तत्त्व बाबासाहेबांनी अनुभवली आणि म्हणून बाबासाहेबांनी आपली जे सामाजिक आहे, जी राजकीय आहे आणि जे धार्मिक चळवळ अतिशय गतिमान करून
बाबासाहेबांनी 1935 ते 1956 या 25-26 वर्षाच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या धर्माचा अर्थात ख्रिश्चन, त्यानंतर हिंदू, त्यानंतर सिख, त्यानंतर मुस्लिम या सर्व धर्माचा बाबासाहेबांनी अतिशय सखोलपणे अभ्यास केला, चिंतन केलं, मनन केलं. परंतु बाबासाहेबांना या धर्मामध्ये अतिशय त्रुटी आढळल्या आणि या धर्मामध्ये बाबासाहेबांना समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही कुठेही आढळली नाही. म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मुक्कामी स्वतः भदंत चंद्रमुनीजी यांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्यानंतर उपस्थित लाखो जनसमुदाय जवळपास 7 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि त्यावेळेस दीक्षित केलं. अर्थात दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी आपल्या समाज बांधवांसमोर भाषण करताना म्हटलं, मार्गदर्शन त्यांनी केलं. ते म्हटलं की मी हा जो धर्म आहे हा जगातील सर्वात श्रेष्ठ आणि सर्वोच्च असा धर्म आहे आणि या धर्माच्या ओटीमध्ये मी आपल्या सर्वांना टाकलेला आहे. या धर्माची जी तत्त्व आहे ती महान आहे आणि जो काही धर्म आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीयता नाही, कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, कुठल्याही प्रकारचा अस्पृश्य नाही. जो धर्म समता प्रस्थापित करतो आणि म्हणूनच हा धर्म मी आपल्याला दिलेला आहे. यासोबतच मी आपल्याला 22 प्रतिज्ञा देखील दिलेल्या आहेत जे की बौद्ध धर्माची आचारसंहिता आहे. आणि हे झाल्यानंतर आपण जेव्हा नवदेशिक बौद्ध हो आणि बौद्ध झाल्यानंतर आपलं जे आचरण आहे ते बौद्ध धर्माप्रमाणे सदाचरण झालं पाहिजे आणि अशा प्रकारचे सदाचरणी मनुष्य जर पुढून जर चालत असेल, बोलत असेल, तो कुठे वागत असेल तर इतर समाजाने त्याला अतिशय आदराने पाहावं. खरोखरच हा बौद्ध धर्माचा अनुयायी आहे, हे बौद्ध धर्माचे उपासक आहे, बौद्ध धर्माची उपासिका आहे. अशा प्रकारे इतर धर्मीयांना तो वाटला पाहिजे आणि त्यांना त्याचा आदर देखील वाटला पाहिजे. अशा प्रकारची आपलं आचरण झालं पाहिजे असं बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं. जर आपल्याकडून बौद्ध धर्माप्रमाणे आचरण झालं नाही तर निश्चितच महाराणी बौद्ध धर्माला कलंकित केलं अशा प्रकारे होईल. म्हणून ही भीती देखील बाबासाहेबांनी त्यावेळेस व्यक्त केली आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की या बौद्ध धर्माला ग्लानी येईल आणि बौद्ध धर्माची वाटचाल ऱ्हासाकडे जाईल. अशा प्रकारे बाबासाहेबांनी अतिशय निर्वाणीचा इशारा आपल्या मार्गदर्शनामध्ये, आपल्या भाषणामध्ये आपल्या समाज बांधवांना केला होता. तसंच बाबासाहेबांनी म्हटलं की मी हा जो धर्माचा रथ आहे इथपर्यंत आणून ठेवलेला आहे, परंतु हा धर्माचा रथ जर आपल्याला पुढे नेता नाही आला तर इथंच आपण ठेवा, परंतु मागे नेऊ नका, असंही बाबासाहेबांनी त्यावेळेस आपल्या समाज बांधवांसमोर मार्गदर्शन करताना म्हटलेलं आहे. परंतु दीक्षांतरानंतर, धर्मांतरानंतर भैयासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून, मुकुंदराव आंबेडकर यांच्या माध्यमातून मोठे मोठे धम्मदीक्षेचे सोहळे झाले. मग सगळ्या राज्यामध्ये झाले, सगळ्या जिल्ह्यामध्ये झाले, सगळ्या ग्रामीण भागामध्ये पिंजून काढून मोठे मोठे धम्मदीक्षेचे सोहळे झाले आणि त्या ठिकाणी दीक्षा देऊन धर्मांतरित बौद्ध प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण झाले आणि दरेकाला दीक्षा द्यावी असा बाबासाहेबांचा जो आदेश होता तर त्या आदेशाप्रमाणे सर्व भारत द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या धम्मसंस्थेच्या माध्यमातून, जी धम्मसंस्था दस्तूरखुद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 रोजी स्थापन केली आणि या धम्मसंस्थेच्या माध्यमातून हा धर्मांतराचा असा ऐतिहासिक सोहळा जो की एकही रक्ताचा थेंब न सांडता ही अशी मोठी धम्मक्रांती बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी घडून आणली आणि
त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जे धम्मदीक्षेचे सोहळे झाले आणि या धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये लाखो नव्हे तर कोट्यावधी बांधव दीक्षित झाले. त्यानंतरच्या कालखंडामध्ये 25 वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थात 1991 पर्यंत ही धम्म चळवळ अतिशय नेटाने आणि रेटून पुढे चालली. सामाजिक चळवळ देखील पुढे गेली, राजकीय चळवळ देखील पुढे गेली. याच्यामध्ये बरेचसे स्थित्यंतर झाले, बराचसा संघर्ष झाला. भैयासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे बाबासाहेबांनी स्थापन केलेला जो राजकीय पक्ष आहे, या राजकीय पक्षामध्ये अहंकारापोटी आणि आपल्या स्वार्थापोटी जे काही गटतट निर्माण झाले, मग ते गवई गट असो, तो खोब्रागडे गट असो, तो कवाडे गट असो, गंगाधर गाडे गट असो किंवा आठवले गट असो किंवा बाळासाहेबाचा भारी बहुजन महासंघ असो, हे जे गटातटामध्ये ही सर्व नेते विभागले गेले आणि आपल्या आकांक्षापोटी, आपल्या महत्त्वाकांक्षापोटी हे लोक अतिशय स्वार्थाने वेगवेगळे झाले. तरी देखील यांना एकत्र करण्यासाठी भैयासाहेबांनी 3 वेळा यशस्वी प्रयत्न केले, एकत्र केले. त्यानंतर समाजाने देखील प्रयत्न केला, एकत्र झाले, परंतु एकी टिकली नाही. आणि आज आपण पाहतो की आपल्या राजकीय चळवळीची कशी वाताहत झालेली आहे, जे की 52 गट या ठिकाणी आज अस्तित्वात आहेत. आणि या 52 गटामध्ये आपली आंबेडकरी जी जनता आहे, आंबेडकरी अनुयायी आहे, हे सगळे विभागले गेलेले आहेत. हे मला या ठिकाणी अतिशय खेदाने नमूद करावं असं वाटतं. तर बंधूंनो आणि भगिनींनो, या ठिकाणी मला आपल्याला सांगायला आवडेल की जे काही चळवळीमध्ये जे 25 वर्षाचा जो कालखंड आहे, त्या 25 या कालखंडामध्ये अतिशय निष्ठावान आणि एकनिष्ठ असे कार्यकर्ते, चळवळीला झोकून देणारे असे निर्माण झाले. आणि त्यामधून एक चांगली अशी सामाजिक चळवळ असो किंवा धार्मिक चळवळ असो, की जी भारतीय बौद्ध महासभा जी धम्मसंस्था आहे, या धम्मसंस्थेच्या माध्यमातून 24 प्रकारचे शिबिरं या ठिकाणी राबवण्यात आले. भैयासाहेब आंबेडकर हयात असताना आणि त्यांच्या निर्वाणानंतर मीराताई आंबेडकर यांनी देखील ही चळवळ, धम्म चळवळ अतिशय गतिमान करून आजही या धम्म चळवळीच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून होत आहे. हे आपल्याला निश्चितच दिसत आहे आणि ही अतिशय चांगली अशी बाब आहे. जसं की धार्मिक प्रचार आणि प्रसार होत आहे, तसं आपले सामाजिक चळवळ किंवा राजकीय चळवळ ही मात्र तग धरू शकलेली नाही. हे मला अतिशय खेदाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की जे लोक शिकले, जे लोक मोठ्या हुद्द्यावर गेले, त्यातील काही लोकांनी झोकून देऊन काम केलं, परंतु बरेचसे लोक जे आहेत ते आपल्या आपल्या संसारामध्ये साडी माडी आणि गाडीमध्ये तल्लीन राहून समाजाकडे त्यांनी पाठ फिरवले आणि समाजाचं जसं काही देणं घेणं नाही, अशा प्रकारे ते आजही आपल्या समाजामध्ये वावरत आहे. दरम्यानच्या काळामध्ये जे काही दलित पॅंथर एक युवा लढाऊ असं संघटन निर्माण झालं, ज्यामध्ये मग कांबळे असतील, आठवले असतील, राजा ढाले असतील, त्यामध्ये नामदेव ढसाळ असतील, या लोकांनी अतिशय या नामांतराच्या काळामध्ये एक मोठं असं लढाऊ संघटन, युवा संघटन असं निर्माण केलं. आणि या संघटनेच्या माध्यमातून हे अराजकीय संघटन होतं आणि या माध्यमातून एक आपला समाजाचा वचक निर्माण केला. आणि त्याच काळामध्ये जी नामांतराची चळवळ झाली आणि यामध्ये आपण निश्चित 1994ला यशस्वी ठरलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार या सत्ताधाऱ्यांना आपल्या रेट्यामुळे करावा लागला. ही अतिशय आपली मोठी अशी आपलं मोठं यश आहे. परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे काही राजकीय पक्ष झाले, वेगवेगळ्या गटात विभागले गेले आणि आज आपण जर पाहतो तर आपली राजकीय चळवळ अतिशय कुचकामी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतरानंतर 26 नोव्हेंबर 1956 रोजी सारनाथ या ठिकाणी
बाबासाहेबांनी समाज बांधवाला उद्देशून मार्गदर्शन करत असताना सांगितलेलं आहे की प्रत्येक नवदीक्षित बौद्धांनी दर रविवारी आपल्या कुटुंबासह बुद्ध विहारात गेलं पाहिजे, जेणेकरून बुद्ध विहारामध्ये त्याच्यावर धार्मिक संस्कार होतील, बौद्ध धर्माचं जे तत्त्वज्ञान अंगीकृत करता येईल, त्याचं आचरण करता येईल, त्याचं चिंतन मनन करता येईल आणि त्या ठिकाणी वेगवेगळी विषयावर जे काही घडामोडी आहेत या घडामोडीवर चर्चा करता येईल आणि त्याच्यातून मार्ग काढता येईल। या उद्देशाने बाबासाहेबांनी सारनाथ या ठिकाणी आपल्या समाज बांधवांना उद्देशून सांगितलेलं होतं। परंतु आज अशी परिस्थिती आहे की आपण पाहतो की दर रविवारी 1 तासाकरता देखील आपल्या समाज बांधवांना, आपल्या उपासक उपासिकांना वेळ मिळत नाही। अतिशय अत्यल्प प्रमाणामध्ये विहारामध्ये उपस्थिती असते, जे की विहार तुडुंब भरायला पाहिजे आणि विहारामध्ये वंदना सूत्रपठण झाल्यानंतर या ठिकाणी जे कोणी मार्गदर्शक आहेत त्यांचं तज्ञ असं मार्गदर्शन झालं पाहिजे, जेणेकरून समाजाला पुढची दिशा ठरवता येईल। परंतु आज हे चित्र दिसत नाही। काही ठिकाणी निश्चित आहे, काही ठिकाणी निश्चित आहे, परंतु बऱ्याचशा ठिकाणी आज हे चित्र दिसत नाही। याचं एकमेव कारण असं आहे की जे आईवडील आहेत ते आईवडिलावर देखील संस्कार नाही धम्माचे आणि त्यांच्या मुलामुलीवर देखील संस्कार नाही। ही फार मोठी शोकांतिका आज आपल्याला या समाजामधून दिसत आहे। बंधूंनो आणि भगिनींनो, भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे वज्जी लोक राहत होते, त्या वज्जी लोक अतिशय एकीने राहत होते, एकजुटीने राहत होते। भगवान बुद्धाच्या उपदेशाप्रमाणे ते दररोज संध्याकाळी एकत्र येत होते, एकत्र येऊन वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत होते आणि वेगवेगळ्या विषयावर चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढत होते आणि त्याप्रमाणे ते दररोज तंतोतंत त्याचे काटेकोर करून वाटचाल करत होते। म्हणून वज्जी प्रदेशाला कोणीही जिंकू शकलं नाही। परंतु राजा अजातशत्रू जो बिंबिसारचा मुलगा होता, राजगृह या ठिकाणी राजा अजातशत्रूने 3 वेळेस वज्जी लोकांवर चढाई केली, परंतु तो वज्जी लोकांना जिंकू शकला नाही। त्याचं एकमेव कारण असं की ते एकजुटीने होते। जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला। आपण शिकलो, बऱ्यापैकी आपण नोकरीला लागलो, चांगल्या चांगल्या हुद्द्यावर गेलो, चांगल्या मोठ्या पदावर गेलो, मोठ्या पगारी आपण घेत राहिलो आणि आपण चांगल्या प्रकारे सेटल झालो, परंतु आपण समाजाकडे पाठ फिरवली, समाजाचे सुखदुःखामध्ये आपण सहभागी झालो नाही, हे मला या ठिकाणी अतिशय खेदाने नमूद करावं असं वाटतं। तर बंधूंनो आणि भगिनींनो, वामनदादा म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते। संघटना 1000 झाले, नेते 1000 झाले, संघटना 1000 झाले, नेते 1000 झाले, परंतु भीमा तुझ्या मताचे एकही असे निष्ठावान कार्यकर्ते नाही झाले, निष्ठावान कार्यकर्ते असे नाही झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाज बांधवांना शासनकर्ती जमात होण्यासाठी आपल्याला उपदेश केला होता, परंतु आपण त्यातून शिकलो, मोठे झालो, परंतु शासनकर्ती जमात आपण होऊ शकलो नाही। आपल्या माराच्या जागा आपण पटकावू शकलो नाही। जे माराच्या जागापर्यंत गेले पण तेही आपल्या समाजाकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे। हे आज आपल्याला या ठिकाणी चित्र दिसत आहे। आणि नेते मंडळीचं काही वेगळं नाही, ते पण पद व प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांच्या वृत्तीत आणि कृतीत निश्चितच फार मोठा फरक असा आपल्याला आज दिसून येत आहे। तर हे लोक जे नेते लोक आहेत ते आपापसाचे हित संबंध जोपासण्यापलीकडे जनतेचे हित साधणारे असे पुढारी आपल्याला आज दिसत नाही। म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी एक मागे पुस्तक लिहिलेलं आपल्याला आठवत असेल की आंबेडकरी चळवळ संपली आहे, असे अतिशय उद्विग्न आणि भावनिक होऊन बाळासाहेबांनी पुस्तक लिहिलं आणि हे खरोखरच आपल्याला त्याचं काही तथ्य त्याच्यामध्ये आढळून
आल्यासारखं निश्चित आजची जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला वाटत आहे. तर या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की जे पैसा आणि प्रसिद्धीच्या याच्यासाठी ज्यांना चटक लागलेले कार्यकर्ते आहेत, आज यांची संख्या जास्त आहे, स्वार्थी लोकांची संख्या जास्त आहे. आणि म्हणून चळवळीचे जे ज्ञान आहे ते युवा पिढीला झालेले नाही. आणि प्रौढ लोकांची जी जबाबदारी आहे त्या प्रौढ लोकांनी देखील युवा पिढीला या चळवळीची जाणीव किंवा चळवळीचं मार्गदर्शन यथावकाश आणि चांगल्या प्रकारे दिलेलं नसल्यामुळे आजचा जो युवा समाज आहे तो सैरभर झालेला आहे, तो आज भटकत चाललेला आहे. त्यानंतर या ठिकाणी मला आपल्याला सांगावंसं वाटेल की जे काही आपापसातील जे मतभेद आहेत, जे काही हेवेदावे आहेत, अहंकार प्रवृत्ती जी बोकाळली आहे, आपल्या आपल्या समाजामध्ये समज जे निर्माण झालेले आहे, तर त्यामुळे ही युवा पिढी जी आहे अतिशय नाकर्ती झालेली आहे. म्हणून त्यांच्यामध्ये फार मोठा असा न्यूनगंड निर्माण झालेला आहे असं या ठिकाणी दिसत आहे. म्हणून या ठिकाणी युवा कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते आणि प्रौढ कार्यकर्ते या दोघांमध्ये समन्वय साधून या दोघांमध्ये सातत्याने बैठका घेऊन विचारविनिमय करून विचाराची देवाणघेवाण करून युवा पिढीवर जर प्रौढ पिढीने जर चांगले असे समाज उपयोगी असे जे समाजाच्या हिताचे संस्कार, त्यानंतर जी सामाजिक चळवळीविषयी जाणीव जर या ठिकाणी या युवा पिढीला दिली तर निश्चितच युवा पिढी ही आज एक आदर्श पिढी निर्माण होईल असं मला या ठिकाणी वाटते. परंतु आजची जे युवा पिढी आहे हे स्वतःचं शिक्षण, नोकरी, करिअर हे पाहत आहे. आज खाजगीकरण शिक्षणामध्ये झपाट्याने झालेलं आहे. आज शासन जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून पाहत आहे. पूर्ण शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे, नोकरीचं कंत्राटीकरण झालेलं आहे. तर अशा या भयावह परिस्थितीमध्ये एक मोठा असा संघर्ष या ठिकाणी निश्चित निर्माण झालेला आहे. आणि अशा या जीवघेण्या स्पर्धेमध्ये आजची तरुण पिढी आपलं पूर्ण आयुष्य यामध्ये बर्बाद करत आहे आणि यामध्ये यशस्वी अतिशय कमी विद्यार्थी होत आहेत. म्हणून आजचा हा जो युवा पिढी आहे ही आपल्याला सामाजिक चळवळीपासून, धार्मिक चळवळीपासून आणि राजकीय चळवळीपासून अलिप्त होताना दिसत आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आजची जी परिस्थिती आहे ही अतिशय लाजिरवाणी अशी परिस्थिती आहे, जे की ज्यामध्ये देखावे, मानपान, दांभिकपणा याने आपला संपूर्ण समाज पोखरलेला आहे. म्हणून आज आपल्याला या ठिकाणी सच्चा आणि एकनिष्ठ असा कार्यकर्ता काळाच्या ओघात हरवला आहे की काय अशी परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून आजचा हा जो युवा पिढीचं जे आपण पाहतो की या ठिकाणी जे शिक्षणाचे बाजारीकरण झालेले आहे, जे प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, जे या युवा पिढीमध्ये जे निराशाची भावना, उदासीनची भावना निर्माण झालेली आहे, याला कुठेतरी आपल्याला पाबंद करून या सर्वांना एकत्र संघटित करून आपण त्यांना राजकीय, सामाजिक आणि धार्मिक चळवळीचे धडे निश्चित देण्याची जबाबदारी आज प्रौढ पिढीवर येऊन ठेपलेली आहे. म्हणून मला आज या ठिकाणी या प्रौढ पिढीला आवाहन करायचं आहे की आपण ही जी आपली युवा पिढी आहे जी भरकटलेली आहे यांना एकत्र करून यांना एका ठिकाणी आणून आपण निश्चित योग्य असं मार्गदर्शन करून वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना प्रशिक्षित करून जर आपण चांगले प्रकारचे संस्कार, सामाजिक असो, धार्मिक असो किंवा राजकीय असो, हे सर्व गोष्टीची इतमूतप्रमाणे आपण त्यांना ज्ञान दिलं पाहिजे, त्यांना जाणीव करून दिलं पाहिजे. तरच आपला युवा समाज निश्चितपणे एक चांगल्या मार्गाला लागेल आणि तो सामाजिक बांधिलकी येणाऱ्या काळामध्ये निश्चित जोपासेल.
आज काही तरुण आपल्याला दिसतात, ते काम करू पाहतात, धडपड करू पाहतात, परंतु त्यांना एक सपोर्ट जे मिळायला पाहिजे, जो पाठिंबा मिळायला पाहिजे, तो पाठिंबा मिळत नाही. म्हणून ते काही दिवसानंतर या चळवळीपासून दूर जातात. परंतु असं होता कामा नये. तर या ठिकाणी जी धम्मसंस्था आहे, या धम्मसंस्थेत भरपूर सध्या आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघ आहे, भारतीय बौद्ध महासभा आहे. या भारतीय बौद्ध महासभेत 2-3 संस्था आहेत. कोणती खरी कोणती खोटी, कोणाचं काम कसं, हेही आज अतिशय संभ्रमावस्थेत आहेत. म्हणून जे बाबासाहेबांनी स्थापन केलेली धम्मसंस्था आहे, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, या धम्मसंस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या शिबिराचा लाभ घेऊन, मग त्यामध्ये बौद्धाचार्य शिबिर असेल, श्रामणेर शिबिर असेल, केंद्रीय शिक्षक शिबिर असेल, किंवा त्याच्यामध्ये जे काही समजा बाल शिबिर, श्रामणेर शिबिर असतील, व्यसनमुक्ती शिबिर असतील, धम्म उपासिका शिबिर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे 24 शिबिरं आहेत, या 24 शिबिराच्या माध्यमातून या शिबिरामध्ये सहभागी होऊन आपण जास्तीत जास्त संख्येने युवा पिढी असो किंवा प्रौढ पिढी असो, यामध्ये सुसंस्कारित होऊन, प्रशिक्षित होऊन निश्चित आपण धार्मिक चळवळ आपण गतिमान करू शकतो, याचं मला खात्री आहे. आणि आज ही धम्मसंस्था या ठिकाणी ही करत आहे, याचाही मला या ठिकाणी निश्चित अभिमान आहे. म्हणून सर्वप्रथम असं मला वाटते की मुलामुलींचे मातापिता, मुलामुलींचे आईवडील यांनी सर्वप्रथम धम्माचे संस्कार घेतले पाहिजे. आपल्यामध्ये, आपल्या पिढीमध्ये, आपल्या मुलामुलीमध्ये रुजवली पाहिजे. की मग त्यामध्ये अतिशय साधा आहे की पंचशील जे बुद्धांनी दिलेलं आहे, त्या पंचशिलेचं आपण जर पालन केलं तर निश्चितच आपण धम्माचं पालन करण्यासारखं होईल. आणि जसं की भारतीय बौद्ध महासभेचं ब्रीदवाक्य आहे, आचरणो परम धम्म. धम्म हा आचरणासाठी आहे. धम्म हा फक्त वाचनासाठी नाही, फक्त चिंतन मनन करण्यासाठी नाही, तर हा धम्म आचरणासाठी आहे. आणि हा धम्म आचरण केल्यानंतर निश्चित आपल्याला दुःखमुक्त, भयमुक्त आणि रोगमुक्त होता येते. एवढ्या प्रकारचं मोठं असं सामर्थ्य या धम्मामध्ये आहे. आज आपण पाहतो जगाला बुद्धाची गरज आहे, बुद्धांच्या विचाराची गरज आहे, युद्धाची गरज नाही. आज आपण पाहतो या ठिकाणी रशिया आणि युक्रेन गेल्या दीड वर्षापासून युद्ध करत आहे. आजची जी परिस्थिती आहे, जी हमास आणि इस्रायल यामध्ये तुंबळ युद्ध चालू आहे. हा नरसंहार कशासाठी चालू आहे, एवढा अन्याय अत्याचार कशासाठी चालू आहे, एवढं जे काही विध्वंस आहे, एवढा जो नाश आहे, मग तो जीविताचा असेल, वित्त असेल, हा जो विध्वंस आहे हा कशासाठी आहे, आपल्या अस्तित्वासाठी आहे. परंतु हे खोटं अस्तित्व आहे. प्रत्येक देशातील नागरिकांना आपल्या आपल्या परीने चांगल्या प्रकारे जगण्याचा अधिकार आहे. आणि हे चांगल्या प्रकारे जर जगायचं असेल तर याला फक्त आणि फक्त बुद्धाचा मध्यम मार्गच आहे. आणि जगाला या ठिकाणी बुद्धाच्या विचाराची, बुद्धाची गरज आहे, युद्धाची गरज नाही. परंतु काही ठिकाणी आज आपण पाहतो अतिशय विध्वंस चालू आहे, जे की कुठल्याही प्रकारे त्यातून काही निष्पन्न होणार नाही. तर अशा प्रकारची जी परिस्थिती आहे, तर निश्चितच या ठिकाणी जे लोक धम्माचे आचरण करतील, बौद्ध धम्म हे एक तत्वज्ञान आहे, ही एक फिलॉसॉफी आहे, हा जीवन जगण्याचा मार्ग आहे, हा मध्यम मार्ग आहे, हा अष्टांगिक मार्ग बुद्धाने दिलेला आहे. या अष्टांगिक मार्गाने प्रत्येक जातीच्या, प्रत्येक पंथाच्या, प्रत्येक धर्माच्या लोकांनी त्याचं पालन केलं, पंचशिलेचं पालन केलं, तर निश्चितच या जगामध्ये कुठल्याही प्रकारचे युद्ध होणार नाही, कुठल्याही प्रकारचे दंगे होणार नाही, कुठल्याही प्रकारचे अतिरेकी या जगामध्ये निर्माण होणार नाही, अशी मला खात्री आहे. कारण बुद्धाचा धम्मामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे, बुद्धाचा धम्म एवढा महान आहे. त्यामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी सांगितलेलं आहे. कुठल्याही प्रकारची जातीचा नाही, कुठल्याही प्रकारची उच्च नीचता नाही. म्हणून हा धम्म अतिशय महान आहे. आजच्या या प्रसंगी या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टीव्हीने मला बोलवलं आणि
मला जे आहे हा विषय दिला, एक मुद्दा आहे की जो काही भदंत आश्वजित जे औरंगाबाद या ठिकाणी होऊन गेले, त्यांचं गेल्या वर्षी निर्माण झालं. त्यांनी एक धम्म संडे स्कूलची संकल्पना प्रॅक्टिकली औरंगाबादच्या प्रत्येक विहारामध्ये राबवलेली आहे. तर तोच उपक्रम जर हे महावंदनेच्या किंवा सूत्रपठणच्या माध्यमातून लहान मुलामुलींना एकत्र आपण करू शकलो, त्यांच्यावर योग्य असे संस्कार देऊ शकलो, तर निश्चितच येणारी पिढी आपली अतिशय सुसंस्कारित होईल आणि धम्माचे संस्कार त्यांच्यावर होतील, जेणेकरून जे पुढील काळामध्ये ही युवा पिढी भरकटणार नाही, याच्यावर चांगले संस्कार होतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे. म्हणून पूर्ण या देशामध्ये, पूर्ण या राज्यामध्ये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी विहार असतील त्या त्या ठिकाणी मग भिक्खू संघ असेल किंवा एक प्रशिक्षित श्रामणेर असतील, बौद्धाचार्य असतील, केंद्रीय शिक्षक असतील, या सर्वांना माझी आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे. आपण आपल्या परीनं या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अहोरात्र काम करत आहोत, झटत आहोत, परिश्रम घेत आहोत. जसे की भिक्खू संघ आहे, ऑल इंडिया भिक्खू संघ आहे, अनेक भिक्खूंच्या संघटना आहेत या देशामध्ये, यांच्या माध्यमातून चालू आहे. परंतु जर आज आपण पाहतो की या काही जे संस्था आहेत, या संस्थेच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा ऱ्हास कसा करता येईल यासाठी या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न चालू आहेत. फार मोठं षडयंत्र या ठिकाणी दिसत आहे की जसं काही भागातून, जसं की उत्तर प्रदेश आहे यामधून किंवा अन्य ठिकाणं असतील, यामधून हजारोच्या संख्येने प्रशिक्षित भिक्खू जे की हिंदू राष्ट्राला मानतात, RSSला मानतात, या लोकांनी प्रशिक्षित करून बौद्ध धम्माचा ऱ्हास करण्यासाठी, बौद्ध धम्माचं तत्त्वज्ञान या देशातून हद्दपार करण्यासाठी जो काही प्रयत्न चालू आहे, हा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून निश्चित आपण हाणून पाडला पाहिजे. तर आणि तरच आपण या बौद्ध धम्माचं या भारतामध्ये, भारत हा बौद्धमय होईल. जसे की बाबासाहेबांनी त्यांची जी संकल्पना होती की धर्मांतरानंतर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मी पूर्ण भारत, संपूर्ण भारत बौद्धमय करेल. तसं बाबासाहेबांनी या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की मग राष्ट्रपती भवन असो, संसद भवन असो, किंवा आपली राजमुद्रा असो, किंवा आपला तिरंगा ध्वज असो, जे जे आपले चिन्ह आहेत, जे जे आपले मुद्रा आहेत, राजमुद्रा आहेत, तर त्याच्या ठिकाणी बाबासाहेबांनी निश्चितच तिरंग्यामध्ये अशोक चक्र की तिरंगा ध्वज आपला आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन आहे असं राष्ट्रपतीच्या आसनामागे लिहिलेलं आहे. राष्ट्रपतीचं जे हॉल आहे ते देखील अशोका हॉल आहे आणि आपली राजमुद्रा जी आहे ती सम्राट अशोकाची, जी 4 शिवाचा स्तंभ आहे, तर ती राजमुद्रा आहे. बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये, त्यांच्या काळामध्ये या भारतामध्ये बौद्ध धर्मावर आधारित सर्व काही करून ठेवलेलं आहे. जसे की कमळ हे जे आहे या देशाचं ते कमळ आहे, हे फूल हे याचं राजमुद्रा आहे. तशाच प्रकारची जी अशोक स्तंभ आहे ती राजमुद्रा आहे. आणि अशा प्रकारे बाबासाहेबांनी ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी सर्व प्रकारचे बौद्ध संस्कार या देशामध्ये रुजवलेले आहेत. परंतु बाबासाहेबांना धर्मांतरानंतर फक्त आणि फक्त 55 दिवसाचा कालावधी मिळाला आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला द बुद्ध अँड हिज धम्म, अर्थात बुद्ध व त्यांचा धम्म हा महान ग्रंथ, असा चालता बोलता धम्म, जो की प्रॅक्टिकल धम्म आहे आणि सुसंगत असा धम्म आहे, योग्य असा धम्म आहे आणि जो की त्रिपिटकाचं सार आहे, अशा प्रकारचा धम्म बाबासाहेबांनी द बुद्ध अँड हिज धम्म या धम्मग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. तर निश्चितच हा ग्रंथ आपण सर्वांनी 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 10 वेळा आपण वाचून काढला पाहिजे. बाबासाहेबांनी जे ग्रंथसंपदा या ठिकाणी निर्माण केली, मग ते ॲनिलेशन ऑफ कास्ट असेल, हू वेअर द शूद्रा असेल, हू वेअर द अनटचेबल असेल, जे जे काही बाबासाहेबांनी या
देशामध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपी असेल, हे जे ग्रंथ आहे हे ग्रंथ देखील आपण बाबासाहेबांचं जे लिटरेचर आहे, फार मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांचं साहित्य आहे, याचंही आपण वाचन केलं पाहिजे. आणि त्याच्यातून जे आहे आपण बाबासाहेबांना जी बाबासाहेबांची संकल्पना होती, ती बाबासाहेबांची काय विचार होते, ते विचार आपण आत्मसात करून आपलं पुढील वाटचाल बाबासाहेबांच्या, भगवान बुद्धाच्या विचारावर आपण वाटचाल केली तर निश्चितच आपल्याला सुख, समाधान आणि शांती लाभेल अशी मला खात्री आहे. म्हणून या ठिकाणी आज मला या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपल्याला एवढंच मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे. तर आपल्या सर्व भारतीय नागरिकांना, सर्व बंधू भगिनींना मी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या लाख 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 अशा शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी मला लॉर्ड बुद्धा यांनी जे नांदेड येथील जिल्हा प्रतिनिधी आदरणीय सदाशिव बच्चे सरांनी मला संधी प्राप्त करून दिली, मला या ठिकाणी विचार व्यक्त करता आले आणि आपणही सर्वांनी अतिशय एकाग्रतेने माझे जे विचार आहेत ते आपण ऐकले. त्याबद्दल या ठिकाणी मी लॉर्ड बुद्धा टीव्हीचं, त्यांच्या पूर्ण टीमचं, या ठिकाणी त्यांचे फोटोग्राफ आलेले आहेत, त्यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी माझं जे लाईव्ह टेलिकास्ट अतिशय चांगल्या उच्च दर्जाचं केलेलं आहे. तर या ठिकाणी त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो आणि पुनश्च धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.